मुलींसाठी प्रत्येक जिल्ह्यात वसतिगृह, संध्या देठेंकडून अर्थसंकल्पाचे स्वागत. महिला आणि शेतकऱ्यांच्या उन्नतीचे सर्वसमावेशक बजेट. जालना प्रभाग क्रमांक 9च्या नगरसेविका संध्या देठे यांनी मानले आभार. नुकत्याच सादर झालेल्या अर्थसंकल्पात महिला सक्षमीकरण आणि शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य देण्यात आले असून हे बजेट समाजातील प्रत्येक स्तरातील नागरिकांसाठी फायदेशीर ठरणार आहे. जालना येथील भाजपच्या नगरसेविका संध्या संजय देठे यांनी या बजेटचं स्वागत करत समाधान व्यक्त केलं आहे. या अर्थसंकल्पात प्रत्येक जिल्ह्यात मुलींसाठी स्वतंत्र वसतिगृह निर्मिती आणि नवीन सांस्कृतिक केंद्राची उभारणी करण्याची घोषणा करण्यात आली आहे. यामुळे ग्रामीण भागातील मुलींच्या शिक्षणाला आणि कलागुणांना वाव मिळणार असून लखपती दीदी योजनेअंतर्गत महिलांना मोठ्या प्रमाणावर सवलती जाहीर केल्यानं महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्याला मोठी चालना मिळणार असल्याचं संध्या देठे यांनी नमूद केलंय. केवळ महिलाच नव्हे तर शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी बजेटमध्ये विशेष तरतूद करण्यात आली आहे. कुक्कुटपालन आणि मत्स्य व्यवसायाला अधिक मजबूत करण्यासाठी विशेष निधीची उपलब्धता केल्यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला उभारी मिळेल. हे बजेट सर्वसमावेशक असून शेतकरी आणि गरजूंसाठी मैलाचा दगड ठरेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. दैनंदिन वस्तू स्वस्त झाल्यानं गृहिणींना दिलासा मिळणार असल्याचं देठे म्हणाल्या. बजेटमध्ये सोलर वस्तू, मायक्रो ओव्हन आणि चामड्याच्या वस्तूंच्या किमती कमी करण्यात आल्या आहेत. यामुळे मध्यमवर्गीय व सर्वसामान्य महिलांना मोठा दिलासा मिळालाय. जीवनावश्यक तंत्रज्ञान स्वस्त झाल्यामुळे गृहिणींमध्ये समाधानाचं वातावरण आहे. हे बजेट केवळ आकड्यांचा खेळ नसून महिला आणि शेतकऱ्यांच्या स्वप्नांना बळ देणार आहे. प्रत्येक जिल्ह्यात मुलींसाठीची वसतिगृह आणि लखपती दीदींसाठीच्या सवलती महिलांना मुख्य प्रवाहात आणतील असा विश्वास नगरसेविका संध्या संजय देठे यांनी व्यक्त केला आहे. भाजप नगरसेविका संध्या संजय देठे आजच्या अर्थसंकल्पाबाबत काय म्हणाल्या आपण बघूया. नमस्कार, मी सौ संध्या संजय देठे, नगरसेविका तथा भारतीय जनता पार्टी महिला जिल्हाध्यक्ष जालना. आज यशस्वी पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली आदरणीय निर्मलाताई सीतारामन अर्थमंत्री यांनी जे बजेट सादर केलं हे अतिशय सर्वसामान्यांच्या हिताचं आणि महिलांच्या हिताचं आहे. त्या बजेटमध्ये त्यांनी प्रत्येक जिल्ह्यामध्ये मुलींसाठी वसतिशाळा तयार करणार, त्याचबरोबर लखपती दीदींना सक्षम करण्यासाठी पावलं उचलणार आहेत. त्याचबरोबर दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांनाही ते सक्षम करण्यासाठी नवीन योजना आणणार आहेत. त्याचबरोबर वेगवेगळ्या पद्धतीने हे बजेट जे आहे हे अतिशय महिलांना समाधान देणारं आहे. त्यामध्ये महिलांसाठी सोलरपासून बनवलेल्या वस्तू स्वस्त होणार आहेत. त्याचबरोबर मायक्रो ओव्हन असेल किंवा इलेक्ट्रॉनिक गाड्यांचे सामान असेल हे सगळं स्वस्त होणार आहे. म्हणून महिला समाधानी आहेत. धन्यवाद.